वर्षापासून लढा देत आहेत, पण खरी लढाई सुरू झाली 4 महिने 27 दिवस. 4 महिने 27 दिवस खरी मराठा समाजाची लढाई होती, जी अंतरवाली सराटीमध्ये 4 महिने 27 दिवस आपण उपोषण केलं. 26 दिवस आमरण उपोषण केलं. आज मराठा समाज गुलाल अंगावर घेणारे आपल्यामुळे सर्व समाज आज आनंद व्यक्त करत आहे. माझ्या समाजाला मिळू देणार नाही असं करणार दुसरं मिळाला का नाही, मराठ्यांनी मिळवलं का नाही. मराठी सोपे नाहीत, मराठी मिळू देणार नाही. तुम्ही पुढे बी आडी अडचणी आणा, आम्ही त्याच्यात सुद्धा संघर्ष करणार. पुढच्या आडी अडचणी सुद्धा म्हणजे मिळून देणार नाही. कसं काय मिळून देत नाही. मराठ्यांनी सगळ्या सोयऱ्यांचा आद्यदेश काढला म्हणजे काढला. जसं की एखाद्याला जमीन असती पण त्याला 7/12 नसतो. 7/12 असल्या की जमीन पक्की, तसं सगळ्या सोयऱ्यांचा आद्यदेश JR काढ गरजेचा होता. म्हणजे सगळे सोयऱ्या पक्का म्हणजे पक्काच. तसं आमचा 7/12 आहे. जसा जमिनीचा 7/12 असला की जमीन त्याची, तसा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झालाय. राजपत्र त्याचा निघालं म्हणजे मराठ्यांचा पक्का घेतलंच, आम्ही सोडलं नाही. तुम्ही जी म्हणत होता भाषणामधून की आमची जमीन तुमच्या गावात आहे, ते 7/12 सापडलाय. सगळ्या सोयऱ्यांसाठी आवश्यक होतं ते आम्ही घेतलंच. नोंदीचंही झालं, समितीची वाढ करायची ती मुदत वाढ ही केली. नोंदी ही जास्त 3 ते 4 लाख जास्तीच्या नोंदी सापडल्या. मराठवाड्यासाठी सुद्धा गॅजेट घ्यायचं त्यांनी ठरवलंय. त्यामुळं तो गॅजेटचा विषय झालेला आहे. आता अनेक वर्षाचा लढा होता. आज मराठा समाज दिवाळी साजरी करते, परंतु सगळ्यात महत्वाचं होतं आंतरवाली सराटीमधील नागरिक आता तुमची वाट बघताय. गुन्ह्याचं कोणत्या बाबत? गुन्ह्याच नाही, आंतरवाली सराटीमध्ये पण आनंद साजरा केला जातोय. हा, पुरा महाराष्ट्रच करणार. खूप वर्षानंतर लेकराला मिळालंय. आमच्या हे मिळत नव्हतं. सगळ्या सोयऱ्यांचा आता फायदा होणार आहे. सगळ्याच गोष्टीचा याच्यामध्ये फायदा होणार आहे. आता काय असा साधा सोपा विषय नाही राहिलेला. सगळ्यांचाच फायदा होणार आहे.